कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. थँक्यू. अरे ते कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल बोलताय? सर ते जान्हवी मॅडम आई होणार आहेत. अरे बापरे. एक काम कर, तू जान्हवी मॅडम नामाच्या केबिनमध्ये पाठवून दे. ये जान्हवी बस. बाय द वे तुझ्या प्रेग्नेन्सी बद्दल कळलं, त्यासाठी तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. हा थँक्यू सर. मला काय वाटतं माहितीये का, तू आता सध्या ना रिझाईन दे आणि तुझी प्रेग्नेन्सी वगैरे झालं, तुला बेबी झालं ना की त्यानंतर तू परत जॉईन करू शकतेस. तसं पण तुझंच ऑफिस आहे, कधी येऊ शकतेस तू. का सर, असं का? अगं कसं आहे, आता तू प्रेग्नेन्सीमध्ये काम करू शकणार नाहीस ना, आणि 5-6 महिने कसं कंपनीला तुला सुट्टी देणं ते पण कसं जमणार नाही, म्हणून म्हटलं. का जमणार नाही सर? मला आपलं संविधान आर्टिकल 42 म्हणजेच अनुच्छेद 42 नुसार भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना हे आर्टिकल आपल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याचा अधिकार देते. आणि हेच आर्टिकल मला प्रेग्नेन्सीमध्ये मॅटर्निटी रिलीफ म्हणून सुट्टी देखील देते, ज्यावर आधारित मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 बनवला गेला होता आणि 2016 मध्ये या कायद्यात दुरुस्ती देखील केली गेली होती, ज्यानुसार एका गर्भवती स्त्रीला 12 ऐवजी 26 आठवडे म्हणजे 6 महिने सुट्टी घेण्याचा हक्क देखील आहे. आणि ह्या 6 महिन्यांचा पूर्ण पगार देणं देखील बंधनकारक आहे. आणि काय सर, आपल्या ऑफिसमध्ये तर 70-80 महिला असतीलच ना, मग अजूनपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये पानाघर का नाही बनवलं? या कायद्यानुसार 50 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ऑफिसमध्ये पानाघर असणं बंधनकारक आहे. अगदी जान्हवी जरा हळू, लोक ऐकतील. ऐकायलाच हवं. एका सामान्य माणसांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी काय काय कायदे दिले हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, संविधान वाचणं आणि त्याची जनजागृती होणं अत्यंत महत्वाचे आहे. जय भीम, जय संविधान.